या फील्डमध्ये का आलो याचं एक छोटंसं रिझन तुम्हाला सांगतो. माझा गारमेंट बिझनेस होता. 8 वर्ष मी ते एक कपड्याचं शॉप केलं. त्याच्यामध्ये कोरोना जो आला, कोरोनामध्ये मी बॅकफुटला आलो. तर त्याच्यातनं सावरण्यासाठी एक लोन का भरण्यासाठी दुसरं लोन, ही सर्वात मोठी चूक. आणि एक कंडिशन अशी झाली की ते सगळं हाताबाहेर झालं होतं. म्हणजे प्रॉफिट काही उरायचंच नाही, नुसतं आपलं मेहनत व्हायची. सो मी डिसिजन घेतलं की हे जे आहे हे बंद करूया. आणि त्या याच्यामध्ये मी 2-3 वर्ष शेअर मार्केट शिकतोय. तर स्वतः शेअर मार्केटचं करायचो, दुकानात पैसे असायचे, इकडचं तिकडं करून मला व्हायचं ते. पण आता एकदम दुकान बंद केलं आणि नंतर मग हप्ते आणि मार्केटला पैसे नाही राहिले. मग मार्केटला पैसे टाकले कसे, हप्त्याला पैसे नाही उरायचे. सो एक डिसिजन मला घ्यावा लागला. शेअर मार्केट मी बंद केले थोड्या दिवसाकरता, जोपर्यंत माझं लोन वगैरे क्लिअर होत नाही. 1 वर्षाचं लोन आहे, तर ते हप्ता जास्त आणि वेळ कमी अशा प्रकारचं लोन आहे. तर ठीक आहे, निम्म तर झाले आणि निम्म राहिले. तर सगळे मिळून घरचे, वाईफ वगैरे, आई वडील, आमचे सगळे मिळून आम्ही ते पे करतोय. तर आता बघूया, आता थोडे दिवस त्यासाठी काहीतरी अर्निंग करावं. आता कंपनीमध्ये काम करायला गेलो तर माझा डिप्लोमा झाला आणि 8 वर्षाचा गॅप आहे माझा आणि मला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. मी जसा डिप्लोमा केला आणि त्यानंतर मी डायरेक्ट शॉप टाकला. 2.5 महिने काम केलं, पण ते 2.5 महिने काय उपयोगाचं नाही आहे, एक्सपिरियन्समध्ये काउंट होत नाही ते. सो मी कपड्याचं दुकान टाकलं आणि त्याच्यामध्ये ग्रोथ दिसली. पण एक कालांतराने काय होतं की स्वतःचा फंड पाहिजे त्याच्यामध्ये. तर ते न करता मी ते लोनच्या याच्या भानगडीमध्ये पडलो आणि त्याच्यामध्ये थोडंसं झालं आणि मला ते बंद करावं लागलं शेवटी. तर आमच्या घरचे सपोर्टिव्ह आहेत. सो त्याच्यामुळे मी आता काहीतरी अर्निंग चालू करावं म्हणून कॅब बघितलं. यामध्ये आपल्या वेळेनुसार आपण काम करू शकतो. कोणी आपल्यावरती बॉस नसतो, कारण बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळं नोकरी ही माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं. तरी पण मी ट्राय केलं, पण ते पेमेंट थोडंसं कमी भेटणार सुरुवातीला. एक्सपिरियन्स नाही, 15-18 हजार भेटणार. त्याच्यापेक्षा इथं 1000, 1200, 1500पर्यंत आपण गॅस वगैरे जाऊन सगळं अर्निंग करतोय. तर त्याच्या हिशोबाने मी थोडासा विचार केला आणि जोपर्यंत माझं लोन क्लिअर होत नाही, माझ्याकडे इर्टिगा होती, ती इर्टिगा विकली आणि ही गाडी घेतली मी. आता हिला 2 लाख रुपये भरलेत, बाकी लोन केले. तर 15,000 रुपयेचा काहीतरी हप्ता आहे 4 वर्षाकरता. 3 हप्ते झालेत क्लिअर, बाकीचा आहे. तर एकदा माझं लोन संपल्यावर माझं प्लॅनिंग असं आहे का शेअर मार्केटच करायचं आणि गाडी आपल्याला ज्या दिवशी ऑफ आहे त्या दिवशी फक्त गाडी करायची. कारण मार्केटमध्ये मी एक मुवमेंट कॅप्चर केली तर मला 2-3 हजार रुपये भेटून जातात. मी जेवढं इथं अख्खा दिवस घालवतो तिथं मला एक 10-15 मिनिटात किंवा अर्धा-1 तासामध्ये माझं काम होऊन जातं. त्यासाठी मी 2.5-3 वर्ष अभ्यास केलेला आहे. 4 वर्ष माझे कोर्स झालेले आहे स्वतःचे, 2 ऑफलाईन 2 ऑनलाईन आणि 2.5-3 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. तर घरी 2 लॅपटॉप, स्क्रीन वगैरे व्यवस्थित आहे. तर त्याच्यामध्ये फोकस करायचे. फक्त हे थोडंसं लोन एकदा क्लिअर होऊ देत, नंतर मग आपण फुल टाईम ट्रेडिंग करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ पण आहेत काही जुने, तर त्याच्यामध्ये पण असं कंटिन्युटी येत नाही, कधी करायचो कधी नाही करायचो. कारण फंडचा इश्यू आहे यायचा दुकानामध्ये, कधी भाडा आलं का घ्या फंड काढून. तर जेव्हा वेळ भेटायचा, जेव्हा अमाऊंट असेल तेव्हा ट्रेड केलेले. तर तेच एक शेअर मार्केट पण व्यवस्थित आहे. शिकून आपण अभ्यास करून केलं तर व्यवस्थित त्यामध्ये होऊ शकतं. तर आता मी तेच बघितलं की बाबा कमी वेळामध्ये मला दुकानात बसून काय करता येईल आणखी. तर त्याच्यासाठी मी ते शेअर मार्केटचा डिसिजन घेतला आणि त्याचा अभ्यास केला. असं नाही की मी डायरेक्ट घुसतो. सुरुवातीला लॉस पण झाला आहे आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाकडे वळालो की हे जर याच्यात आपल्याला लाईफ करायची असेल तर आपल्याला ॲटलिस्ट 3 वर्ष तरी द्यावे लागतील. मग त्या हिशोबाने मग मी कोर्स वगैरे केले, अभ्यास केला, माझं एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली कसं काय त्यामध्ये. तर मला इंट्राडे सूट झाले स्कॅल्पिंग, तर ते मी करत असतो त्यामध्ये. तर ठीक आहे, थोडासा आता अमाऊंटचा इश्यू आहे. एकदा अमाऊंट आपली क्लिअर झाली का एक 4-6 महिने आणखी करायचं, आपली स्वतःची अमाऊंट गोळा करायची आणि त्याच्यातनं ट्रेडिंग करूया. तोपर्यंत जी आहे रुटीन फॉलो करू. त्यासाठी हे यूट्यूब चॅनल काढलंय का स्वतःला मोटिवेट करण्यासाठी की बाबा चला मी आता कॅब बिझनेसमध्ये आलोय तर याच्यामध्ये बोर नाही झालं पाहिजे, आपण कधी केलं नाहीये. पण ते मोटिवेट राहावं त्यासाठी व्हिडिओ वगैरे बनवणं मी सुरुवात केली. आणि याच्यातूनच आता एक दिसतंय की यामध्ये की आपण जेवढा वेळ ऑनलाईन राहू तेवढं यामध्ये अर्निंग आपण करू शकतो. त्यामध्ये ते स्ट्राईक वगैरे आला, हे पण एक एक्सपिरियन्स भेटला मला की कसं असतं, गाडी कशी लावायची, सगळ्याच गोष्टी मी शिकलो. तर ठीक आहे,
बघूया आपली लाईफ आपल्याला कुठं नेते आता यामधून. होप फॉर द बेस्ट. गुड मॉर्निंग, मी धीरज. सकाळचे वाजलेत 5:51 आणि आपण चाललोय CNG फिल करायला. 2 गाड्या CNG आहे आणि पेट्रोल पण आहे 2-3 गाड्या. तर बघूया किती वेळ लागतोय. आज थोडंसं लवकर आवरलंय, तर आज बघू काम किती करते. कालच्या एवढं जरी काम झालं तरी बास आहे, तरी आपण प्रयत्न करू किती करता येते. आज आपली सुरुवात हिंजवडीमधनं होती आहे, कारण सकाळी पिंपळे गुरावला गेलो, तिथनं काही राईड पडली नाही आणि मग पुढे सरकत गेलो आणि आज जवळपास आपला 1 तास वाया गेलेला आहे. आणि 1 तासानंतर आपल्याला फर्स्ट राईड भेटली आहे मोशीची. 280 काहीतरी फेर दाखवलंय. चाललोय कस्टमरच्या लोकेशनला, 6 मिनिटं लांब आहे. चाललोय कस्टमरला पिक करून राईड कम्प्लीट झालं तर करतो अपडेट आपल्याला किती भेटले वगैरे ते. कस्टमरला सोडला आपण उबेरकडनं, जी हिंजवडीतनं राईड आणली होती मोशीची, आणि ती राईड कम्प्लीट व्हायच्याच आधी आपल्याला एक ओलाची वाजली. ओला मी आज ऑन ठेवलं होतं, तर विमाननगरची राईड डायरेक्ट 330 फेर दाखवले. ठीक आहे, ओला कधी एवढं दाखवलं नाही मला, पण मी मग लगेच ॲक्सेप्ट केली आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला. ते काहीतरी विसरले, ते परत गेले वरती. तर ठीक आहे, कस्टमर आल्यावर बघू आता. इथनं आज सुरुवात तर उशीर झाली, पण ठीक आहे, असे पण दिवस येतात कधी कधी की आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल. नेहमीच आपल्याप्रमाणे होणार नाही. 1-2 राईड पडल्या होत्या, पण त्या छोट्या एकदम 125, 135 आणि 9 किलोमीटरच्या, 10 किलोमीटरच्या, सो मी ॲक्सेप्ट नाही केली. आणि रॅपिडोची पडली एक्झॅक्ट, म्हणजे 168 दिसलं मला 8 किलोमीटरचं. मी कट टच करेस्तोर विदिन सेकंडमध्ये ती दुसऱ्यांनी घेतली. सो बघूया आता ही ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला किती वेळ लागते, तर करतो अपडेट. मग आलोय आपण विमाननगरला. कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं 396, आपल्याला 331 रुपये दिलेत. तो इथं आता फ्रेश होऊ, बाथरूमला वगैरे जाऊ आणि नंतर मग उबेर वगैरे करतो चालू, कारण मग तिथंच होतं कालच्यासारखं वेळ लागतो. त्यापेक्षा आता बघूया किती काम करता येते ते करतो अपडेट. हिंजवडीपासून जी राईड पडली होती आपल्याला स्टेशनची, लगेच स्टेशनपासून आपल्याला लोहगावची पडली आणि लोहगावपासून आपल्याला खराडीची पडली. तर फ्रेश व्हायचं होतं, पण फ्रेश काय होता नाही आलं. ते असंच होतं, कंटिन्यू वेळ असेल तर पटकन घेऊन यायचं. तर आता आपण आहे खराडीला आणि आपलं अर्निंग झाले ओला उबेरचं 1240 रुपये आणि ओलाचं 330. तर 1550 आपलं अर्निंग झालेलं. आणि वेळ झालाय 12:12. गाडी चालली 142 किलोमीटर. तर आता इथनं बघूया. आणि 4 गाड्या CNG राहिलाय, तर ओला वगैरे करू चालू इथनं आणि बघू कोण देते राईड, कारण काल पण दुपारनंतर इथं राईड नाही पडली मला. तर बघूया आज आपल्याला कोण राईड देते, इथं करतो अपडेट. खराडीला आपण इथं नाश्ता केला आता आणि कोल्ड कॉफी पिली आज खूप वर्षानंतर. कॉलेज सुटल्यापासून दुकानाच्या इथं असायचं एक तिथं, आणि त्याच्यानंतर आज बरेच दिवसानंतर पिली. आणि इथं निघलोय मी आता. ओला उबेर आणि रॅपिडो केले ऑन, पण राईड काय नाही दिसत इथं. या टायमिंगला असंच आहे, दुपारच्या टायमिंगला. माझ्या हिशोबाने थोडंसं हायवेला गेल्यानंतर आपल्याला पडून जातील. 4 गाड्या CNG आहे आपल्याकडं आणि 560 रुपयाचाच गॅस बसला होता काल, कारण कालचा होता. आणि आज प्रेशर पण नव्हतं वाटतं, त्याच्यामुळं गॅस पण कमी बसलेला आहे. तर 145 गाडी चालली आणि 1550चं आपलं अर्निंग झाले आतापर्यंत. आणि टाईम झाला 1. आज थोडासा लेट झाला, कारण सकाळी जवळपास 1 तासभर आपल्याला राईडच नाही पडलेली. तो तास समजा पकडून चालला आपला, 1 तासामध्ये 300-350चं अर्निंग होतं कमीत कमी. तर ते आपले आजचे मायनस झाले. मायनस म्हणजे कमी झाले तेवढे. तर बघूया आता इथनं राईड कुठं पडते आपल्याला. निघालोय आपण आता. हा सगळ्या एरिया म्हणजे सकाळी मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला भरपूर राईड असतात इथं. आफ्टरनूनच्या टायमिंगला, दुपारच्या टायमिंगला इथं राईड भेटत नाही. तो ठीक आहे, चाललोय आपल्या खराडीच्या हायवेला. आणि आज लोहगाववरनं आलो होतो आतल्या साईडनी, तर त्या रोडनी मी फर्स्ट टाइमच आलो. डायरेक्ट खराडीलाच निघाला तो. म्हणजे 10 किलोमीटर 11 किलोमीटरची राईड होती टोटल. काहीतरी मला 210 रुपये काहीतरी दिले. 1.25 या 1.3चा सर्च होता. ठीक आहे, हा सगळा एरिया टोटल IT कंपन्या ज्या बाहेरच्या आहेत, MNC कंपन्या, त्यांनी इथं ऑफिस टाकून बसलेत
आणि सगळं फक्त हँडल होतं ऑपरेटिंग सिस्टीम ITचं. सर सगळं हे कोरोनानंतर IT वाले प्लसमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, आपला काय त्याच्याशी काय कन्सर्न नाही आहे कारण आपलं डिप्लोमा झालेलं आहे. तर बघूया, आता चाललो इथं रोडला. इथनं आपल्याला आपण कुठं जातोय, कुठं आपल्याला नेतंय, ठीक आहे, करतो अपडेट. आपण आलोय रहाटणीला. पुणे स्टेशनपासून आपल्याला एक राईड भेटली होती रॅपिडोकडनं. 300 रुपये फेअर दाखवला होता. 294 काहीतरी बिल झालं कस्टमरचं. आणि टोटल मग आपलं बिल झालं याचं 1850 रुपये. 1850. ठीक आहे, आता इथनं आपण घरी निघतोय. टाइम झाला 2:18. एक 20-25 मिनिटामध्ये आपण घरी पोहोचू. ठीक आहे, तर आज आपण इथं स्टॉप करतोय. रहाटणीवरनं येता येता आपल्याला एक राईड पडली छोटीशी 5.5 किलोमीटरची विनस हॉस्पिटलची स्पाईन रोडला. तर आपल्या घरापासून काहीतरी 4-5 किलोमीटरच आहे. तर ठीक आहे, त्याचे आपल्याला 97 रुपये भेटलेत. म्हणजे आपलं टोटल अर्निंग झाले आज 1950 रुपये, 1961 रुपये असं काहीतरी आहे. ठीक आहे, झालं आपलं म्हणजे नाही म्हणता पण टाइम झालाय 3 वाजलेत. तर ठीक आहे, डेली टार्गेट आपलं पूर्ण झाले. भेटूया उद्या.